वराळे. आमच्या गोठ्यामध्ये टोटल 8 गाय आहेत, म्हणजे कारवडी सोडून. तर त्यातल्या 4-5 गाया दूध देतात. आता सध्या 2 गाया नवीन आणल्या होत्या आम्ही. तर त्यांना सुरुवातीला 2-3 दिवस त्यांनी दूध क्लिअर दिलं जाणल्यानंतर. मग त्यांची कास कडक झाली. मग आम्ही हे मस्टिक नावाचं हे औषध आहे, हे आमच्या दूध संकलन केंद्र आहे गावामध्ये, त्याच्यामध्ये काही लोकांनी वापरलं होतं. तर मग आम्ही कोणती ॲलोपॅथिक ट्रीटमेंट न घेता, म्हणजे गावातल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही हे औषध वापरून बघा, मग तुम्हाला काही रिझल्ट मिळेल. मग आम्ही तात्काळ हे औषध आणलं आणि 3 दिवसातच आम्हाला फरक जाणवला. गायनं आधी सुरुवातीला व्यवस्थित दूध दिलं, नंतर संध्याकाळी अचानक गायीच्या सडातून रक्त आलं. त्याच्यानंतर आम्ही हे औषध तात्काळ दिल्यानंतर 3 दिवसात आम्हाला रिझल्ट मिळाला आणि गाय आता व्यवस्थित दूध देत आहे. एक 18 लिटर दूध देते आणि 20 लिटर दूध देते. अशा 2 गाय नवीनच आणलेले. तर यापूर्वी आम्ही आमच्या गाईला असंच मस्टरीज झाला होता. नवीनच गाय आणलेली होती, तिला योग्य ट्रीटमेंट नाही मिळाली. म्हणजे भरपूर ट्रीटमेंट केली आम्ही तिला ॲलोपॅथीमध्ये, पण मग ती काय व्यवस्थित झालीच नाही. तिची कास पण शेवटपर्यंत तिच्या कासातून पाणीच येत राहिलं, दूध आलंच नाही आणि तिची सडं मोठी झाली. 75,000ची गाय आम्हाला 15,000ला विकावं लागली. शुगर वगैरे सगळाच त्रास झाला तिथे. तर हे औषध एकदम पॉवरफुल आणि परफेक्ट औषध आहे मस्टरीजवर, आणि रिझल्ट पण चांगला आहे. त्यामुळे सगळ्याच जे पशुपालन करतात त्यांनी, ज्या गायांना मस्टरीज झाला त्यांनी जरूर वापरून पहा. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी डॉक्टर ज्ञानेश्वर वागचौरे, इंटरनॅशनल ॲग्रोमेडिकल एक्सपर्ट. आज आपल्याला जनावरांमध्ये जे मस्टायटिस हा जो आजार येतो त्या आजाराबद्दल मी माहिती देणार आहे. मित्रांनो, मस्टायटिस हा जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा आजार जो आहे जनावरांमध्ये असल्याचं नुकतंच त्याचं जे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर आलेलं आहे त्याच्यामध्ये दिसून येतं. विशेष करून अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणात ह्या आजाराचं प्रमाण आहे आणि भारतामध्ये सुद्धा आता याचं फार मोठ्या प्रमाणात जे आहे व्याप्ती वाढलेली आहे. साधारणपणे जनावरांना सडाच्या ठिकाणी किंवा कासेजवळ जखमा होतात उठताना बसताना, आणि त्या जखमांना नंतर बॅक्टेरियाचा फैलाव तिथं होतो आणि त्याच्यामुळं मस्टायटिस जे आहे दुभत्या जनावरांमध्ये वाढतो. कधीकधी जे लहान पिल्लं आहे, वासरं आहे, ते वासरं पिताना त्यांच्या तोंडामध्ये ज्या बॅक्टेरिया असतात त्याच्यामार्फतसुद्धा मस्टायटिसचा प्रादुर्भाव होऊन जातो. तसंच जनावरं दूध काढताना तोच माणूस व्यवस्थित सॅनिटायझेशन जर नसेल आणि एखाद्या गाईला जर मस्टायटिस असेल तर ती गाय दुसरी गाय धुवायला गेलं तर त्याच्यामुळे सुद्धा मस्टायटिस जो आहे पसरतो. आणि मग या मस्टायटिस जे आहे एकंदर हा बॅक्टेरियाचा आजार आहे. याच्यामध्ये स्ट्रेप्टोकोकस, सुडोमोनस, स्टेफिलोकोकस ह्या ज्या बॅक्टेरिया आहे ह्या बॅक्टेरियांमार्फत हा प्रसार होतो आणि ह्या इन्फेक्शन जे मस्टायटिसचं होतं त्याच्यामुळे जनावरांचे सडं निकामी होतात, जनावरं दूध कमी देतात, कॅल्शियम जे आहे पूर्ण एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामधून होऊन जातं आणि मग असं दूध जे आहे फिकं पडून नंतर ते खराब होतं आणि मग मोठं नुकसान शेतकऱ्यांचं याच्यामध्ये होत असतं. अश्वमेध मेडिकेअरच्या माध्यमातून गेल्या 8-10 वर्षापासून ही मस्टायटिसचं माझं संशोधन जे चालू होतं आणि त्याच्यामध्ये एक इफेक्टिव्ह कॉम्बिनेशन आता आपल्याकडं झालेलं आहे. आणि आता आपण ह्या मस्टायटिस आजाराच्या नियंत्रणासाठी आपण प्रिव्हेन्शन याचं करू शकतो. आणि म्हणून जी जनावरं जे आहे, जनावरं जणल्यानंतर साधारणतः 1ल्या ते 2ऱ्या दिवसापासून 5 दिवस दररोज सकाळी 50 मिली आणि संध्याकाळी 50 मिली जनावरं धुवून झाल्यानंतर मस्टेक हे मेडिसिन जे आहे, आयुर्वेदिक मेडिसिन जे आहे, तर हे जर दिलं तर कासेजवळ किंवा कासेच्या आसपास पूर्वी कधी जर जखमा झालेल्या असतील, डॅमेज काही झालेला असेल, उठता बसताना तिला त्रास होतो, तर ते बॅक्टेरिया तिथं ग्रो होणार नाही असं हे फॉर्म्युलेशन काम करतं. दुसरी गोष्ट, एकतर इन्फेक्शन होऊ देत नाही आणि इन्फेक्शन जर झालं तर 2-3 दिवसात तत्काळ ते नियंत्रणात आणलं जातं आणि त्याच्यामुळं
साडांमधून जनल्यानंतर 1 ते 4-5 दिवस रक्त वगैरे आलं नाही की समजायचं आपली गाय मास्टायटिसमधून बाहेर पडली. आणि म्हणून हे मास्टायटिस आजार होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन म्हणूनच आपण हे मस्टेक जे आहे, अश्वमेध मस्टेक जे आहे ते वापरलं पाहिजे. आणि साधारणपणे 5 दिवस आपण गाईला मेडिसिन दिलं पाहिजे. दररोज संध्याकाळी आणि सकाळी 50-50 मिली औषध पाजा आणि मास्टायटिसपासून चिंतामुक्त व्हा. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या फार्ममध्ये गायींना हे मेडिसिन वापरलेलं आहे आणि अनेक गायी त्याच्यातून रोगमुक्त झालेल्या आहेत.